स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. लास्ट व्हिडिओमध्ये आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्स फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द प्लांट हा पार्ट शिकलो की ज्याप्रमाणे वनस्पतींमध्ये बियांच्या मार्फत रिप्रोडक्शन केलं जाते किंवा सीड्सच्या मार्फत रिप्रोडक्शन केलं जाते, त्याचप्रमाणे अदरही प्लांट्सचे काही पार्ट्स असतात की ज्या मार्फत आपण रिप्रोडक्शन करू शकतो. आणि मग याच्यामध्ये आपण स्टेम्सच्या माध्यमातून कशा प्रकारे रिप्रोडक्शन करू शकतो किंवा रूट्सच्या माध्यमातून कशा प्रकारे रिप्रोडक्शन करू शकतो, त्याचबरोबर लीव्हच्या माध्यमातून कशा प्रकारे रिप्रोडक्शन करू शकतो, तर हा पार्ट लर्न केला. जसे की फॉर एक्झाम्पल रूट्सच्या बाबतीत आपण स्वीट पोटॅटोचं एक्झाम्पल घेतलं होतं. स्वीट पोटॅटोचं जे रिप्रोडक्शन आहे ते त्याच्या रूट्सच्या माध्यमातून होतं. स्टेम्ससाठी आपण एक्झाम्पल दिलं होतं पोटॅटो, जिंजर, ओनियन, की ते काय आहेत, अंडरग्राऊंड स्टेम्स आहेत आणि त्यामार्फत आपण त्यांचं रिप्रोडक्शन करू शकतो. किंवा मग अदर जे प्लांट्स आहेत जसे की फॉर एक्झाम्पल काही याच्यामध्ये स्टेम कटिंग प्लांटचे जे स्टेम्स आहेत ते कटिंगच्या माध्यमातून त्यांचं रिप्रोडक्शन करतो. जसं की रोज फ्लावर आहे किंवा हिबिस्कस आहे, तर त्याचे जे स्टेम्स आहेत ते कट करून त्याच्यापासून आपण न्यू प्लांट तयार करू शकतो. आणि त्याचबरोबर लीव्हच्या माध्यमातून बघताना आपण एक्झाम्पल दिलं होतं की ब्रायोफिलम सारखे जे पण काही प्लांट्स आहेत तर त्यांचे जे लीफ आहेत ते लीफ जरी आपण जमिनीमध्ये लावले तर त्याच्यावर त्या लीफच्या सगळे जे आउटर कव्हरिंग आहे तर त्याच्यावर छोटे छोटे बर्ड्स यायला लागतात, छोटे छोटे प्लांट्स यायला लागतात आणि मग ते प्लांट्स त्या लीफ पासनं सेपरेट होऊन नंतर त्याच्यापासनं त्याचे प्लांट्स तयार होतात. मग अशा प्रकारे ब्रायोफिलम मध्ये लीव्हच्या माध्यमातून रिप्रोडक्शन होते. हे सगळा जो पार्ट आहे तर हा तर आपण लर्न केला. आज आपण बघणार आहे फूड फ्रॉम प्लांट्स. आज आपण कुठला टॉपिक बघणार आहे, फूड फ्रॉम प्लांट्स, की प्लांट्स कडून आपल्याला मिळणारं अन्न. फूड फ्रॉम प्लांट्स, वनस्पतींपासून मिळणारे अन्न, की जे पण अन्न आपल्याला प्लांट्स कडून मिळते. आता आपल्याला माहिती आहे की मोस्ट लिव्हिंग थिंग्स ह्या ज्या आहेत किंवा खूप सगळ्या ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत मॅक्झिमम त्या त्यांच्या फूडसाठी किंवा न्यूट्रिशनसाठी प्लांट्सवर डिपेंड आहेत. म्हणूनच प्लांट्सला आपण स्वयंपोषी म्हणतो, ऑटोट्रॉपिक प्लांट्स असं म्हणतो किंवा ऑटोट्रॉप्स म्हणतो, कारण त्या स्वतःचं पोषण करतातच पण त्याचबरोबर आपल्यासाठी देखील पोषण ते तयार करतात, म्हणजे आपल्याला देखील फूड ते प्रोव्हाइड करतात. आपल्याला मिळणारं जे फूड आहे किंवा न्यूट्रिशन आहे तर हे आपण मॅक्झिमम प्रमाणात प्लांट्स पासून मिळवतो. मग हे जे प्लांट्स आहेत तर प्लांट्स ग्रोन इन अ लार्ज नंबर आर कॉल्ड क्रॉप्स. मग फूड आपण हे प्लांट्स पासून मिळवतो, मग ते जास्तीत जास्त मिळवण्यासाठी आपण खूप लार्ज नंबर्सवर त्यांना उगवतो. प्लांट्स ग्रोन इन लार्ज नंबर्स आर कॉल्ड क्रॉप्स. क्रॉप्स कशाला म्हणायचं, म्हणजे ज्याला आपण पिके म्हणतो, कारण मॅक्झिमम आपण जर बघितलं तर आता आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. आपल्या घरामध्ये प्रत्येकाला शेती कशी करायची किंवा शेतीमध्ये कसं पीक पेरलं जाते, कशा प्रकारे उगवते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किंवा रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे आपण अगोदर लर्न केलं की कशा प्रकारे एका छोट्याशा सीडपासनं सीडलिंग तयार होते किंवा एका छोट्याच्या मँगोच्या बीपासनं, मँगो सीड्स पासनं एक छोट्याशा एवढं मोठं मँगोचं ट्री तयार होते. हे आपण लर्न केलं. मग त्याच प्रकारे जे आपण लार्ज नंबर्सवर प्लांट्स ग्रो करतो, खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या नंबर्सने आपण प्लांट्स उगवतो, तर या पूर्ण सिस्टीमला आपण क्रॉप्स म्हणतो. मग जास्त नंबर्स मध्ये किंवा खूप जास्त प्रमाणात आपण जे प्लांट्स उगवतो त्यांना आपण क्रॉप्स म्हणतो, म्हणजेच पिके म्हणतो. ओके, मग हे पिके कसे तयार केले जातात किंवा कुठल्या कुठल्या कंडिशन्स याच्यासाठी फॉलो केल्या जातात. मग पिके जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जर त्या क्रॉपचं उत्पादन करायचं असेल किंवा खूप मोठ्या प्रमाणात ते प्लांट्स आपल्याला प्लांट करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला काही टिपिकल टर्म्स आहेत की ज्यांची आपल्याला गरज असते, म्हणजे काही अशा स्पेसिफिक थिंग्स आहेत की ज्यांची आपल्याला हे क्रॉप्स मॅक्झिमम प्रमाणात उगवण्यासाठी आपल्याला हेल्प होते त्या थिंग्सची. मग ह्या ज्या काही सर्टेन किंवा काही अशा इम्पॉर्टंट अशा थिंग्स आहेत तर त्या कुठल्या कुठल्या आहेत. मग हे आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर क्रॉप्स खूप मोठ्या प्रमाणात उगवायचं असेल किंवा जास्तीत जास्त उत्पादन आपल्या शेतीमध्ये करून आणायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सॉइल लागेल. त्या क्रॉपला सुटेबल अशी सॉइल आपल्याकडे लागेल, म्हणजे आपली जी शेतजमीन आहे ही फर्टाईल लागेल. सुपीक अशी जमीन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात सनलाईट तिथे मिळणं गरजेचं आहे.
योग्य प्रमाणात सनलाईट त्यांना मिळणं गरजेचं आहे, फ्रेश एअर मिळणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर योग्य प्रमाणात आपल्याला त्यांना वॉटर देखील देता यायला हवं. म्हणजे पाण्याचं देखील प्रमाण योग्य प्रमाणात आपल्याला त्यांना देता यायला हवं. मग अशा प्रकारे काही ह्या छोट्या छोट्या थिंग्स आहेत, पण त्या इसेन्शियल आहेत. यांच्याशिवाय ते प्लांट्स ग्रो होऊ शकणार नाहीत किंवा त्यांचं उत्पादनही होऊ शकणार नाही. मग प्लांट्सला कुठलेही प्लांट्स असो, जर त्याला त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करायची असेल किंवा त्या प्लांट्सला आपल्याला ग्रो करायचं असेल तर त्याच्यासाठी सुटेबल असणाऱ्या ज्या थिंग्स आहेत किंवा त्याच्यासाठी इम्पॉर्टंट इसेन्शियल अशा ह्या ज्या थिंग्स आहेत तर ह्या अवेलेबल करणं आपल्याला गरजेचं ठरते. जसे की सनलाईट आहे, फ्रेश एअर आहे, वॉटर आहे, सॉइल आहे, हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग बघा आता हे जर कल्टिवेट करायचं असेल तर कल्टिवेट करताना बघा त्यांचं कल्टिवेटिंग क्रॉप करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की ते प्लांट्स घेताना कुठलंही स्पेसिफिक आपण एखादं क्रॉप घेत असो, राईस असेल, व्हीट असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा मग अजूनही भुईमुग असेल किंवा ग्राम सीड्स असतील म्हणजे आपला हरभरा असेल, पी प्लांट्स असतील, तर हे जरी आपल्याला मोठ्या प्रमाणात उगवायचे असतील तर त्या प्लांट्सची आपल्याला स्टडी करणं गरजेचं असते की म्हणजे त्याला किती प्रमाणात पाणी लागेल किंवा त्याला सूर्यप्रकाश कसा लागेल किंवा त्याला हवा कशी लागेल, त्याला पाण्याचं कितपत प्रमाण लागेल, त्याला कुठलं आपल्याला खत द्यावे लागेल. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो किंवा त्याच्यासाठी शेतजमीन आपल्याला कशी लागेल. ओके, मग या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. तर काही प्रमाणात आपल्याला इथे थोडंफार काही क्रॉप्सचं दिलेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल राईस म्हणजे जे तांदूळ आहेत, तर तांदूळ जर आपल्याला तांदळाचं जर क्रॉप घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जी शेतजमीन लागेल ती बघा, जे क्लायमेट असेल तर ते हॉट अँड वेट क्लायमेट लागेल म्हणजे थंड आणि गरम अशा दोन्हीही क्लायमेट हवामान असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्लेंटी ऑफ वॉटर, खूप जास्त प्रमाणात पाणी असणं गरजेचं आहे. इफ इज ग्रोन इन रेनी सीझन, इट इज ग्रोन इन रेनी सीझन आणि म्हणूनच मग तांदूळाचं जे उत्पादन आहे तर ते मॅक्झिमम रेनी सीझन मध्ये घेतल्या जाते म्हणजे पावसाळ्यामध्ये, की तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असतो त्या ठिकाणी आणि जिथे जास्त प्रमाणात पाऊस पडतो अशा ठिकाणी हे क्रॉप जास्त प्रमाणात घेतलं जाते. कारण याला थोडंसं हॉट अँड वेट क्लायमेट लागतं आणि प्लेंटी ऑफ वॉटर लागतं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. म्हणून मग हे थोडंसं रेनी सीझन मध्ये घेतल्या जाणारं क्रॉप आहे. इट ऑल्सो नीड्स क्ले सॉइल दॅट कॅन होल्ड मोर वॉटर आणि याच्यासाठी जी चिखलाची माती लागते म्हणजे जी चिखलयुक्त माती असते ना, असं एकदम गाळाची चिखलयुक्त माती, चिखलाची जी माती असते तर त्या मातीमध्येच हे राईसचं पीक घेता येतं. म्हणजे राईसच्या पिकासाठी सुटेबल जी सॉइल आहे तर ती क्लेई सॉइल आहे. चिकन माती जी असते किंवा चिखली ज्याचा चिखल होतो खूप जास्त प्रमाणात, तर अशा प्रकारे चिखलाची माती असणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी असेल, की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी साचून राहत असेल किंवा पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी असेल. अशा सॉइलमध्येच हे जे राईसचं जे क्रॉप आहे ते येऊ शकतं किंवा ते जास्त प्रमाणात आपल्याला उगवता येऊ शकतं. त्याचप्रमाणे नेक्स्ट आपल्याला बघायचंय ज्वार अँड बाजरा. ज्वार अँड बाजरी, ज्वारी आणि बाजरी यांचं जर पीक आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सँडी सॉइल लागेल. सँडी सॉइल म्हणजे काय, की अशी सॉइल की ज्याच्यामध्ये सँड ही मिक्स असेल म्हणजे रेतीचं प्रमाण जास्त असेल. सँडी सॉइल, वाळू असते काही काही मातीमध्ये किंवा काही काही जी शेतजमीनची जागा असते तर त्याच्यामध्ये आपल्याला रेती बघायला मिळते. तर अशी सँडी जी सॉइल असेल तर अशा ठिकाणी ज्वारी आणि बाजरीचं पीक जास्त प्रमाणात येऊ शकते. आणि हे जे क्रॉप आहे तर हे मॅक्झिमम विंटर सीझन मध्ये घेतल्या जाते म्हणजेच हिवाळ्यामध्ये घेतलं जाते. त्याचबरोबर व्हीट झालं किंवा मग काही व्हेजिटेबल्स जसं की बीन्स आहे, कॉलीफ्लावर्स आहेत, कॅरेट्स आहेत, तर यांना थंड हवामान लागतं म्हणजे अतिशय थंड असं वातावरण असेल तर त्याच वेळेस हे जे क्रॉप आहे तर हे चांगल्या प्रकारे येऊ शकतात. म्हणून मॅक्झिमम हे जे प्लांट्स आहेत किंवा हे जे क्रॉप्स आहेत तर हे विंटर सीझन मध्ये घेतले जातात. त्याच्यानंतर कॅबेज झालं, पीच झालं किंवा रॅडिश, टर्निप्स ऑल्सो ग्रोन वेल इन सच अ कंडिशन. आणि या विंटर सीझन मध्येच असे जे बाकीचे दुसरे जे प्लांट्स आहेत जसे की कॅबेज झालं, फुल पानगोबी झालं किंवा पीच वाटाणे झाले किंवा रॅडिश झालं किंवा टर्निप सारखे जे पण काही प्लांट्स आहेत तर यांचं उत्पादन आपल्याला विंटर सीझन मध्येच मॅक्झिमम प्रमाणात घेता येईल कारण त्यांना सुटेबल असं जे वातावरण आहे तर ते विंटर सीझन मध्ये असतं.
मग त्या सुटेबल वातावरणामध्ये यांचं जे क्रॉप आहे किंवा यांचे जे उत्पादन आहे तर ते मॅक्झिमम प्रमाणात आपल्याला मिळेल. ठीक आहे, हा झाला फूड फ्रॉम प्लांट्सचा पार्ट. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो म्हणजे मेजर्स टेकन टू गेट गुड क्वालिटी क्रॉप्स. मेजर्स टेकन टू गेट गुड क्वालिटी क्रॉप्स, की जर आपल्याला चांगल्या दर्जाचं क्रॉप घ्यायचं असेल किंवा उत्तम दर्जाचं उत्पादन आपल्या शेतीमध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही काळजी घ्यावी लागते किंवा काही मेजर्स घ्यावे, उपाययोजना कराव्या लागतात. तर त्या उपाययोजना नेमक्या कोणत्या कराव्या लागतात त्या आपण बघूयात. बघा, फर्स्ट, अ गुड क्लायमेट, ॲडिक्वेट सनलाईट. गुड क्लायमेट असणं गरजेचं आहे, चांगलं वातावरण असणं, हवामान चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ॲडिक्वेट सनलाईट, पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे. वॉटर अँड क्वालिटी ऑफ सॉइल आर सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर ग्रोईंग क्रॉप्स. जर आपल्याला पिकांचं उत्पादन घ्यायचं असेल तर ह्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. चांगल्या दर्जाची सॉइल असणं, वॉटर भरपूर प्रमाणात असणं, ॲडिक्वेट सनलाईट असणं, चांगल्या दर्जाचं वातावरण असणं, हवामान चांगलं असणं, हे काही बेसिक नीड्स आहेत त्याच्या. मग याच्यासाठी जर आपल्या फार्मर्सला आपल्या शेतीमध्ये चांगलं हेल्दी आणि एक गुणवत्तापूर्ण जर क्रॉप घ्यायचं असेल, चांगल्या क्वालिटीचं जर क्रॉप उत्पादन करायचं असेल तर त्याच्यासाठी काही मेजर्स फॉलो करावे लागतात. तर त्याच्यामधला फर्स्ट मेजर आपल्याला सांगता येईल. बघा, गुड क्वालिटी सीड्स शुड बी procured from government outlets or preserved from the last crop taken. जे पण काही गव्हर्नमेंट आउटलेट मधून क्रॉप्स येतात किंवा क्रॉप्सचे सीड्स येतात तर ते गुड क्वालिटी ऑफ सीड्स आपण यूज करायला पाहिजे. जेव्हा पण आपण पेरणी करतो बियांची किंवा पीक पेरतो तर पीक पेरताना जसं बी असेल तसंच त्याचं रोप उगवेल असं आपण म्हणतो ना. तर ते जे बी असेल तर ते जर गुड क्वालिटीचं असेल तरच त्याच्यापासून चांगल्या उत्तम दर्जाचं प्लांट तयार होईल. म्हणून मग आपण जे सीड्स यूज करतो तर ते चांगल्या दर्जाची सीड्स आपण यूज करायला पाहिजे किंवा आपण जे लास्ट क्रॉप घेतलेलं आहे किंवा तेच धान्य आपण अगोदर घेतलेलं असेल तर त्याचंच उरलेलं जे बी आहे तर ते आपण प्रिझर्व करून ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण ते जतन करून ठेवायला पाहिजे, साठवून ठेवायला पाहिजे आणि याही वर्षी मग आपण तेच बी यूज करून आपलं क्रॉप चांगल्या प्रकारचं उगवू शकू. सेकंड दिलेला आहे, सॉइल शुड बी प्रॉपरली प्लग अँड मॅन्युअर ऑर फर्टिलायझर्स यूज शुड बी अकॉर्डिंगली टू द सॉइल्स नेचर. आता सॉइलचं ज्या प्रकारे नेचर असेल म्हणजे सॉइल ज्या प्रकारची असेल आपल्याकडे अवेलेबल तर त्या सॉइलच्या दर्जावरनं आपण त्या प्रकारचं जे फर्टिलायझर्स आहे तर ती यूज करायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपली जी सॉइल आहे किंवा आपल्याकडे जी जमीन आहे ती कुठल्या क्वालिटीची आहे, त्याच्यामध्ये कुठल्या न्यूट्रिएंट्सची कमतरता आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे की फॉस्फरसची कमतरता आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि ती कमतरता भरून काढणारेच फर्टिलायझर्स आपण यूज करायला पाहिजे. त्याचबरोबर ती जी सॉइल आहे, जे सॉइलमध्ये आपण हे पीक उगवणार आहेत कुठलंही तर ती चांगली प्रॉपरली प्लग असली पाहिजे. म्हणजे चांगल्या प्रकारे नांगरलेली अशी शेतजमीन असली पाहिजे. त्याच्यानंतर अनवॉन्टेड प्लांट्स शुड रेग्युलरली बी रिमूव्ह. क्रॉप शुड बी वॉटर प्रॉपरली. रेग्युलरली आपण किंवा प्रॉपरली त्या झाडांना वॉटरिंग केलं पाहिजे. त्याचबरोबर जे अनवॉन्टेड प्लांट्स येतात म्हणजे काही जर आपण क्रॉप लावलं तर त्या क्रॉप सोबत बाकीचेही प्लांट्स जे इझिली उगवतात जसं की वेगवेगळ्या प्रकारचे गवत असतात, गांजर गवत वगैरे, तर हे गवतही त्या प्लांट्स सोबत येते. तर हे जे अनवॉन्टेड प्लांट्स आहेत तर ते वेळोवेळी आपण रिमूव्ह केले पाहिजे. म्हणून आपल्या शेतामध्ये ते गवतनं वगैरे खुपणं वगैरे करतात ना, गवत काढायला जातात तर ते एक्स्ट्राचं जे अनवॉन्टेड प्लांट्स आलेले असतात तर ते आपण वेळोवेळी रिमूव्ह करायला पाहिजे. नाहीतर मग सॉइलमधलं जे पोषण आहे ते त्या अनवॉन्टेड प्लांट्सला मिळतं आणि आपले जे क्रॉप्स आहेत तर त्यांना योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही. मग त्यासाठी आपण हे रेग्युलरली रिमूव्ह करायला पाहिजे. प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स फ्रॉम पेस्ट अँड इन्सेक्ट्स अटॅक्स अँड बीइंग इटन बाय हर्बिओर्स. हर्बिओर्स जे एनिमल्स आहेत तर ते प्लांट्सला खातात म्हणून त्यांच्यापासून आपण प्लांट्सचं प्रोटेक्शन करायला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यावर जे डिफरंट पेस्ट किंवा इन्सेक्ट्स पडतात, इन्सेक्ट्सच्या मार्फत किंवा वेगवेगळे रोग पडतात किंवा वेगवेगळ्या जे इन्सेक्ट्स आहेत, मोठ्या आळ्यांचेही बरेच प्रकार असतात तर त्या आळ्या वगैरे पडतात आणि मग आपलं क्रॉप खराब होते. म्हणून आपण त्याच्यापासून आपल्या क्रॉप्सला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. डिफरंट जे पेस्टिसाइड्स यूज करतो आपण किंवा इन्सेक्टिसाइड्स वापरून आपण त्या प्लांट्सवर फवारून आपण प्लांट्सचं प्रोटेक्शन करू शकतो.
मिनिमम यूज ऑफ पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स शुड बी इन्शुअर्ड. आणि आपण जे केमिकल फर्टिलायझर्स यूज करतो किंवा जे पण बाहेरचे पेस्टिसाइड्स यूज करतो केमिकल, तर त्यांचा वापर आपण कमीत कमी करायला पाहिजे. प्रॉपर स्टोरेज ऑफ हार्वेस्टेड क्रॉप शुड बी इन्शुअर्ड. आणि त्याचबरोबर जे पण हार्वेस्टिंग केलेलं क्रॉप असेल, म्हणजे काढलेलं जे क्रॉप असेल, क्रॉप तयार झालं आणि नंतर त्याची आपण कापणी वगैरे करतो ना, तर ते जे हार्वेस्टेड क्रॉप असेल तर ते हार्वेस्टेड क्रॉप स्टोर करण्यासाठी प्रॉपर स्टोरेज रूम असणं गरजेचं आहे. म्हणजे जे पण काही गोदाम असेल तर ते योग्य प्रकारचं असणं गरजेचं आहे. नाहीतर काही ठिकाणी खूप उंदरं असतात किंवा काही ठिकाणी भुसभुशीत जमीन असते किंवा काही ठिकाणी ओलसर जागा असते आणि अशा दमट किंवा ओलसर ठिकाणी जर आपण हे क्रॉप ठेवलं तर पूर्णच्या पूर्ण क्रॉप, आपली मेहनत पूर्ण वाया जाईल आणि त्या क्रॉपला बुरशी येऊन ते पूर्ण खराब होईल. म्हणून याचं स्टोरेज करताना आपण प्रॉपर ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पेस्टिसाइड्स किंवा जे पण काही फर्टिलायझर्स आपण यूज करतो, केमिकल फर्टिलायझर्स, तर ती चांगल्या दर्जाची वापरली जावीत आणि त्याचा यूज कमीत कमी करावा. किंवा मग जास्त प्रमाणात आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स यूज करावे. केमिकल फर्टिलायझर्सच्या ऐवजी आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा जर वापर केला तर आपल्या सॉइलची जी फर्टिलिटी आहे ती पण टिकून राहील आणि त्याचबरोबर आपल्याला क्रॉपचं जे उत्पादन आहे तेही चांगल्या दर्जाचं मिळेल. अशा प्रकारे मग काही मेजर्स दिलेले आहेत आपल्याला गुड क्वालिटी ऑफ क्रॉपसाठी, तर हे मेजर्स आपण लक्षात ठेवायला हवे. इथे आपला जो चॅप्टर नंबर 1 आहे तर हा एंड झालाय. याची तुम्हाला असाइनमेंट जे आहेत, क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते सेंड केले जातील PDF स्वरूपामध्ये. ओके, थँक्यू.